नमस्कार. ज्वर चिकित्सेमध्ये 271व्या सूत्रापर्यंत आपण मागच्या वेळी पाहिलं होतं. आज 272व्या सूत्राला सुरुवात करूयात. सगळ्यांनी चरक संहितेची सटीक प्रत आपल्या बरोबर ठेवली आहे असं गृहीत धरूयात. आपण पुढे जाऊयात. पान नंबर 423, 272वं सूत्र. वातजे श्रमजे चैव पुराणे क्षतजे ज्वरे लंघनं न हितं विद्यात् शमनैः तान् उपाचरेत्. आता इथे लंघनाचा निषेध कुठे आहे हे सांगितलंय. वातजन्य ज्वर, श्रमज ज्वर, जीर्ण ज्वर, पुराण ज्वर, क्षतज ज्वर यांच्यामध्ये लंघन हितकर नसतं, तर या ज्वरांमध्ये शमन चिकित्सा करावी. शमन चिकित्सेने त्याचा उपचार करावा. हा एक महत्वाचं सूत्र आहे. आता लंघन आणि बऱ्यापैकी उपक्रम सगळे सांगून झाल्यानंतर प्रत्यक्षात ही जी अवस्था इथली आहे त्यामध्ये लंघन न करता शमन करावं. लंघन आणि शमन ह्याच्यामध्ये म्हणजे शमन म्हणजे लंघनच जवळजवळ अशा पद्धतीचा एक जो ग्रह आहे ह्याच्यामध्ये सरळ सरळ एक लाईन मारून त्याने सांगितलेलं आहे की हे लंघन इथं चालत नाही. वातज, आता हा वातज कुठला वातज, तर निश्चित वातज म्हणजे ज्या ठिकाणी धातुक्षयात्मक वातज अशा पद्धतीचा हा वातज. मार्गावरोधज असलेला म्हणजे साम स्थितीत असलेला अशा पद्धतीचा हा ज्वर नव्हे. त्या अन्यथा साम वातज्वरामध्ये लंघन हाच उपक्रम आहे. श्रमज अवस्थेमध्ये सुद्धा श्रम परिहार होईल अशा पद्धतीचं शमन त्या ठिकाणी द्यायला लागतं. त्यामुळं श्रम परिहार होण्यासाठी अशा पद्धतीच्या ज्वरामध्ये अल्पस्नेह वापरून तर्पण करणं, त्याच्यात तसाच मांस रसासारखा एक तर्पक आहार देणं, गरम गरम ताजा आहार जो रुची देणार आहे अशा पद्धतीचा देणं. पुराण आणि क्षतज ह्याच्यामध्ये तर आपण मागे बघितलं त्यानुसार सर्पीचा वापर, सिद्ध घृताचा वापर करणं हा त्यातला एक अतिशय प्रमुख उपक्रम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्निग्ध गुण आणि जो फार गुरु असणार नाही अशा पद्धतीने ते शमन वापरायला लागतात. शमनासाठी काही कषाय, सर्पी पान, सिद्ध जलपान किंवा अन्नातून औषधांचा प्रयोग अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा शमन प्रयोग करायला लागतो. हा प्रयोग थोडासा युक्तिपूर्वकही वेगळ्या पद्धतीने करायला लागतो. त्याच्यामध्ये नाभी पुरण करणं, नाभीवरती पिचू ठेवणं, शिरप्रदेशी लेप लावणं वगैरे असे जे उपाय आहेत हे अशा पद्धतीने दोषांचं शमन करावं. फक्त सामतेकडे लक्ष देऊन लंघनाकडेच प्राधान्य देऊ नये. त्याचे विशेष करून या 4 अवस्था वातज, श्रमज, पुराण आणि क्षतज. पुढे जाऊया. विक्षिप्य आमाशय उष्माणं यस्मात् गत्वा रसं नृणां ज्वरं कुर्वन्ति दोषास्तु हीयते अग्निबलं ततः. इथे कुपित दोष आमाशयातल्या उष्म्याला बाहेर काढून रसधातूकडे जाऊन ज्वर उत्पन्न, रसधातूला दूषित करून ज्वर उत्पन्न करतात. अग्नी स्वस्थानापासून च्युत होतो म्हणून ज्वरामध्ये अग्निबल कमी होतं. अग्निबल का कमी होतं, तर विक्षिप्य आमाशय उष्माणं यस्मात् गत्वा रसं नृणां, दोष रसाकडे जातात. आमाशयातल्या उष्म्याला विक्षेप करून बाहेर काढून जागेपासून विचलित करून ज्वरं कुर्वन्ति दोषास्तु हीयते अग्निबलं ततः, त्यामुळे अग्निबल कमी होतं आणि ज्वरोष्मा वाढतो. त्याच्या पुढे त्यांनी एक दृष्टांत दिलाय. यथा प्रज्वलितो वह्निः स्थाल्याम् इंधनवानपि न पचति ओदनं सम्यक् अनिल प्रेरितो बहिः. पक्तिस्थानात् तथा दोषैः उष्मात् क्षिप्तो बहिर्नृणां न पचति अभ्यवहृतं कृच्छात् पचति वालभि. न पचति अभ्यवहृतं कृच्छात् पचति वालभि. अतो अग्निबल रक्षार्थं लंघनादिक्रमोहितः. म्हणजे यथा प्रज्वलितो वह्निः स्थाल्याम् इंधनवानपि, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी इंधनवान असूनही जर त्याला बाहेरचा वारा लागून बहिर्वात लागून
पात्रात ठेवलेल्या जल आणि ओदनाला व्यवस्थित शिजवू शकणार नाही. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी इंधनवान असूनही जर त्याला बाहेरचा वारा लागून तो प्रज्वलित झाला नाही, तर पात्रात ठेवलेल्या जल आणि ओदनाला तो व्यवस्थित शिजवू शकणार नाही. त्याचप्रमाणे पक्तीस्थानातून दोषांमुळे उष्मा बहिक्षिप्त झाल्यामुळे ज्वरपीडित रुग्णाने खाल्लेलं अन्न त्याला पचत नाही, किंवा त्याने लघु अन्न सेवन केलं तर ते कृच्छतेने पचतं, कष्टाने पचतं. म्हणून अग्निबल रक्षणार्थ लंघनादी क्रम हितकर आहे. अतो अग्निबल रक्षार्थम लंघनादी क्रमोहित. म्हणून अग्निबलाच्या रक्षणासाठी लंघनादी क्रम हितकर आहे. सप्ताहेन हि पच्यन्ते सप्तधातुगता मलः निरामश्चापि अतः प्रोक्तो ज्वरः प्रायो अष्टमे हनी. सप्तधातुगत दोषांचं एका सप्ताहामध्ये पचन होतं, म्हणून यापुढे 8व्या दिवशी ज्वराला प्रायः निराम म्हटलं जातं. आता प्रत्येक वेळी हे अगदी असं होईल असं नाही, पण साधारणपणे सप्तधातुगत मल पचण्यासाठी 1 सप्ताहाचा कालावधी लागतो आणि त्यापुढे 8व्या दिवशी ज्वराला निराम असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये ही संप्राप्ती आपण मागेच बघितलेली आहे. दुसऱ्याच लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं की अग्नी बाहेर गेल्यामुळं पचनशक्ती एकूण होणारी दुबळी होते आणि लघु सुद्धा अन्न पचवता येत नाही. आणि अतो अग्निबल रक्षार्थम लंघनादी क्रमोहित. त्यामुळं अग्निबल रक्षण करण्यासाठी आणि हळूहळू वाढवण्यासाठी म्हणून लंघनादी क्रम त्याची योजना करावी. पण लंघनादी क्रमाची योजना करत असताना आता इथे जे त्यांनी दिलेलं कॉन्ट्राइंडिकेशन आहे ह्याच्यामधनं समजण्याचा भाग असा आहे की लंघन करत असताना लंघनाने जो वात वाढतो तो वात वाढून चालणार नाही, अशा पद्धतीचं हे लंघन दिलं गेलं पाहिजे. हे प्रामुख्याने वरच्या या श्लोकामध्ये 272व्या श्लोकामध्ये सांगितले. त्यामुळे लंघन तर द्यायचं, पण ते असं लंघन द्यायचं नाही की ज्याने वात वाढेल. त्यामुळे त्याच्यामध्ये ईषत प्रमाणात स्नेह गेला पाहिजे. हा त्यामधला सर्वात समजण्याचा प्रमुख भाग आहे. निरामावस्थाच प्रत्येक वेळेस या ठिकाणी असेल असं नसतं. निरामावस्था ही येण्यासाठी साधारणतः 7 दिवस लागतात असं यांचं म्हणणं आहे. 7 दिवस प्रत्येक रुग्णात लागतात असं नसतं, ते आपण स्थितीनुसार बघून घ्यावं. तेव्हा 8व्या दिवसापासून पुढे निराम होतो ज्वर असं जे म्हटलं जातं हे साधारणतः सांगितलेला हा उपदेश आहे. काही ज्वर मध्ये असलेली निरामावस्था ही 1 महिना सुद्धा राहते. त्यामुळं सामता निरामतेची जी लक्षणं दिलेली आहेत ती लक्षणं पाहूनच आपण हे ठरवायचं असतं. हा दिलेला एक साधारणतः आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून 7 दिवस निराम, 7 दिवसानंतरचा जो ज्वर आहे तो निराम ज्वर अशा पद्धतीने आपण समजावं. पण विशेष करून ह्या वरच्या सांगितलेल्या 4 ज्वरांमध्ये सामावस्था असताना सुद्धा असं लंघन देऊ नये की जे लंघन वातप्रकोपक आहे. हा त्यातला एक प्रमुख संदेश आपण इथं समजून घ्या. पुढे दिले उदीर्ण दोषस्तु अल्पाग्निः अश्नन् गुरु विशेषतः मुच्यते सहसा प्राणैः चिरम क्लिश्यति वानरः. दोष उदीर्ण असताना आणि विशेषतः अग्निबल कमी असताना जो ज्वरित रुग्ण गुरु अन्न सेवन करतो तो सहसा प्राणत्याग करतो. मुच्यते सहसा प्राणैः. सहसा प्राणाचा त्याग करतो, किंवा चिरम क्लिश्यति वानरः, किंवा चिरकालपर्यंत तो कष्ट क्लेश भोगत राहतो. त्यामुळे या गोष्टीला खूप महत्व आहे की शेष दोष उदीर्ण असताना आणि अग्निबल अल्प असताना जर त्याने गुरु अन्न सेवन केलं तर त्याचेही व्यापद होतं. अर्थ त्याचा स्पष्ट आहे तसं, पण पुढे जाऊया. पुढे जाऊयात. एतस्मात् कारणात् विद्वान वातिके अपि आदितो ज्वरे नाती गुरुवती वास्निग्धम भोजयेत सहसाधन. या कारणामुळे विद्वान वैद्याने वातिक ज्वराच्या आरंभीच्या अवस्थेमध्ये अति गुरु किंवा स्निग्ध भोजन एकदम करू नये. सहसा अचानक करू नये.
ज्वरे मारुतजे तु आदौ अनपेक्षभिः क्रमं कुर्यात् निरनुबन्धानाम् अभ्यङ्गादीन् उपक्रमान्। ज्वरे मारुतजे तु आदौ अनपेक्षभिः क्रमं कुर्यात् निरनुबंधानाम् अभ्यंगादीन उपक्रमान्। वातजन्य ज्वरामध्ये सामान्यतः आरंभीच्या अवस्थेमध्ये सांगितलेल्या चिकित्सा ज्या आहेत त्या चिकित्सा क्रमांची अपेक्षा न करता ज्या वातज ज्वरामध्ये पित्त किंवा कफाचा अनुबंध नाही तिथे अभ्यंगादी उपक्रम करावे। म्हणजे कफपित्ताचा अनुबंध असेल तर नाही, ज्या वातज ज्वरामध्ये अनुबंध नाही तिथे अभ्यंगादी उपक्रम करावेत। निरनुबंध दोषांमध्ये त्याच्यामध्ये परत असंच आहे, तोच हा बॅलन्स जो आहे सामावस्था आणि वातदोष, त्यामुळे अग्नीचं बल कमी आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये अग्नीचं बल वाढवायचं पण आहे आणि वाताची वृद्धी होऊ पण द्यायची नाही, अशा पद्धतीची युक्तिपूर्वक आहाराची आणि औषधांची योजना हा त्यातला परत 278व्या श्लोकामध्ये आहे। आणि निश्चितच मारुतज याच्यामध्ये सुद्धा जसा अग्नी आहे त्यानुसारच आहार द्यायला लागतो, पण जो काही आहार जाईल तो आहार वातप्रकोपक ठरू नये आणि ईषत स्निग्ध तो असावा, अशा पद्धतीचा। म्हणजे या ठिकाणी वापरायचं जर का युष ही गोष्ट न वापरता विलेपीसारखी गोष्ट वापरावी, अशा पद्धतीचा ही समजण्याच्या यासारख्या बाकीच्या अन्य सुद्धा युक्ती आपल्याला त्यामध्ये करता येतात। अनुबंध दुसऱ्या दोषांचा अनुबंध नाही असं असताना एकच दोष जेव्हा असतो, म्हणजे वरचे दिलेले हे जे 4 आहेत वातज, श्रमज, पुराण आणि क्षतज, ह्याच्यामध्ये श्रमज ह्याच्यामध्ये जर का श्रमज असल्यास ह्याच्याबद्दल जर का पित्ताचा अनुबंध असेल, क्षतज मध्ये रक्तदृष्टी जर का बऱ्यापैकी जास्त असेल, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्या ठिकाणी उपक्रम योजना करत असताना बंधनं येतात आणि वाताबरोबरच त्या दोषांना सुद्धा ऍड्रेस करूनच आपल्याला चिकित्सा राहायला लागते। तसं जर का नसेल तर मग अभ्यंगादीन उपक्रमांची योजना आपल्याला या ठिकाणी करता येते। थोडीही सामता कमी झाली की त्वरित अभ्यंग अल्पस्नेह वापरून किंवा फक्त स्थानिक अभ्यंग करून अशा पद्धतीने आपल्याला ज्वरामधली चिकित्सा वातज किंवा श्रमज, पुराण, क्षतज मध्ये सुरू करता येते। पाययित्वा कषायञ्च भोजयेत् रसभोजनं जीर्णज्वरहरं कुर्यात् सर्वशश्चापि उपक्रमम्। वातज ज्वरामध्ये कषाय पानानंतर मांसरसाचं भोजन करावं आणि जीर्णज्वरहर सर्व उपक्रम करावे। वातज ज्वर असताना जे शेड्स दिल्यात वेगवेगळे अनुबंध असताना काय नसताना काय, आणि आता पुढे वातज ज्वरामध्ये कषाय पानानंतर मांसरसाचं भोजन करावं आणि जीर्णज्वरहर उपक्रम करावे। कषाय पान हे शमनार्थ किंवा पाचनार्थ वापरावा। कषाय आपल्याला जसे माहिती असतात, म्हणजे कषाय वापरायचा कसा, तर आपल्याला बरेच उष्ण तीक्ष्ण पासून अति कटू असे साधारणतः कषाय माहिती आहेत। त्याचा स्तर मी सांगण्यासाठी म्हणून एक 3 मुद्दाम उदाहरणं या ठिकाणी देतो, म्हणजे हे कषायांची निवड कशी करायची हे समजेल। त्याच्यातला एक पहिला कषाय आपण असं समजूयात की दशमूल कटुत्रयादी कषाय। हा कषाय अत्यंत पाचक जातीचा असा तो येतो की ज्या ठिकाणी दशमूळ आणि त्रिकटू असं एकत्रित त्याची योजना केलेली आहे। हा एकदम उत्तम पाचक जातीचा कषाय आला। त्याच्यानंतर महासुदर्शन कषाय, हा अति कटू अति तिक्त रसाचा असा हा किरात प्रधान असलेला असा हा कषाय झाला। आणि बला गुडुच्यादी कषाय म्हणजे बला गुडूची सहचर अशा पद्धतीने त्या असलेला हा कषाय। आता ह्या तिघांमधला किरात प्रधान असलेला काढा वापरण्याचं हे ठिकाण नव्हे, त्यामुळे महासुदर्शनासारखा काढा या ठिकाणी वापरायचा नाही। मग कुठला कषाय वापरावा, जर का शीत ऋतू असेल किंवा कफाचा अनुबंध असेल तर दशमूल कटुत्रय वापरावा, स्थूल रुग्ण असेल तर दशमूल कटुत्रय वापरावा, जर का उरप प्रदेशी कफप्रधानता दिसते आहे तर अशा वेळेस दशमूल कटुत्रय वापरावा। पण बल बऱ्यापैकी कमी आहे
आणि आघाताचा इतिहास आहे, उष्ण ऋतू आहे किंवा पित्ताचा अनुबंध आहे, अशा वेळेस बलागुडूचेरी सारखा कषाय वापरावा. असा कषाय निवडत असताना ह्याच्यामधलं एक केलेलं जजमेंट. त्यामुळे ते कषाय वापरून जेव्हा पाचन थोडंसं होईल तेव्हा भोजयेत रसभोजनम. आणि जीर्णज्वरहरम कुर्या. जीर्णज्वरामध्ये उल्लेख केलेले जे घृत आहेत किंवा स्नेह अभ्यंगादी जे उपक्रम आहेत त्यांचा वापर करावा. किंवा हे कषाय सुद्धा सघृत वापरावे, घृत घालून वापरावे. पुढे जाऊयात. श्लेष्मलान आमवातानां ज्वरोनुष्णः कफाधिकः परिपाकं न सप्ताहेन अपि याति मृदुष्मणाम् तं क्रमेण यथोक्तेन लंघन अल्पाशनादिना आदशाहम् उपक्रम्य कषायाद्देहि उपाचरे. श्लेष्मलान आमवातानां. जर व्यक्ती श्लेष्मल असेल, कफ प्राधान्य असणारा असेल आणि त्याच्या विकारामध्ये श्लेष्मलानाम अवातानाम असं असते ते. मी चुकीचं वाचलं. श्लेष्मलानाम अवातानाम ज्वरो अनुष्णः कफाधिकः. जर व्यक्ती श्लेष्म प्रधान असेल आणि त्याच्या विकारात वाताचा अनुबंध अजिबात नसेल, अग्नी मृदू असेल आणि कफप्रधान ज्वर असेल तर त्याच्या दोषांचा परिपाक हा सप्ताहामध्ये होत नाही. परिपाकम न सप्ताहेन अपि याति मृदुष्मणा. तर अग्नी मृदू असेल, कफप्रधान ज्वर असेल तर त्याच्या दोषांचा परिपाक हा सप्ताहामध्ये होत नाही. मग त्याला काय करायचं? तम क्रमेण यथोक्तेन लंघन अल्पाशनादिना आदशाहम उपक्रम्य कषायाद्देहि उपाचरे. त्याला क्रमाने लंघन, अल्पाशन अशी चिकित्सा 10 दिवस पर्यंत द्यावी आणि नंतर कषायादींनी उपचार करावेत. कफप्रधानता इतकी जास्त असते की या ठिकाणी दोषांचा पाक लवकर होत नाही. तेव्हा लंघनाची मर्यादा, जसं त्यांनी वरती लंघन करूच नाही किंवा लंघन न हितम असं 272 मध्ये सांगितलेलं आहे. तेच 282 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 10 दिवस पर्यंत लंघन करायला लागतं. त्यामुळे इतका काळ म्हणजे 7 दिवसात किंवा 8 दिवसात हे सामावस्था जात नाही, तर 10 दिवस करायला लागतात. काही जणांमध्ये 12 किंवा 14 दिवस सुद्धा लंघन करायला लागतं. फक्त मुगाचं पाणी, जे दाणे सुद्धा त्यामध्ये वापरून चालत नाही, तोही पचत नाही. थोडेही मुगाचे दाणे जरी देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ज्वर वाढतो, अशी स्थिती असते. तेव्हा 1/4 आटवलेलं पाणी आणि फक्त मुगाचं पाणी हाच आहार, अशा पद्धतीने या रुग्णाला ठेवायला लागतं आणि तेव्हा ही निरामावस्था आपल्याला मिळते. पुढे हेच इन नटशेल पुढच्या श्लोकामध्ये सामा येयेच कफजः कफपित्त ज्वराश्चये लंघनम लंघनीयोक्तम तेषु कार्यम प्रतिप्रति. जो ज्वर साम आहे, कफप्रधान आहे किंवा कफपित्त प्रधान आहे, त्यामध्ये लंघनीयोक्त लंघन द्यावं. जे अगोदर सांगून ठेवलेले ते लंघन द्यावं. पुढे आहे वमनैश्च विरेकैश्च बस्तिभिश्च यथाक्रमं ज्वरान उपचरेत धीमान कफपित्त अनिलोद्भवान. बुद्धिमान वैद्याने, धीमान वैद्याने कफ, पित्त आणि वात यांच्यासाठी क्रमशः वमन, विरेचन आणि बस्तीद्वारे चिकित्सा करावी. ज्वरांचा उपचार: कफप्रधान ज्वरात वमन, पित्तप्रधान ज्वरात विरेचन आणि वातप्रधान ज्वरात बस्तींनी त्याची चिकित्सा करावी. अर्थ तसा स्पष्ट आहे. एक वातज वगळता लंघन हाच ज्वराचा प्रमुख उपक्रम. अन्यथा लवकरात लवकर निरामावस्था प्राप्त करून वातासाठी आवश्यक असलेला स्नेहाचा वापर हा दुसरा अंडरस्टँडिंग. तिसरा, उत्कृष्ट दोष असतील तर वमन, विरेचन आणि बस्ती हे जे त्यांचे प्रमुख उपक्रम आहेत शोधनाचे, ते वापरावे. त्यातलं समजण्याचा सरळ अर्थ. पुढे जाऊया. पुढे संसृष्टान सन्निपतितान बुधवा तरतमैः समैः ज्वरान दोषक्रमापेक्षी यथोक्तैः औषधैः जये. वर्धनेनैक दोषस्य क्षपणेन उच्छ्रितस्य वा कफस्थानानुपूर्व्या वा सन्निपातज्वरं जयेत्.
संसृष्ट आणि सन्निपात ज्वरामध्ये त्यांना उत्पन्न करणारे प्रकुपित जे वातादी दोष आहेत त्यांचं तरतमत्व समत्व हे समजून घेऊन वैद्यांनी त्या दोषांच्या तरतम आणि सम अवस्थेमध्ये ज्या ज्या औषधांचा विधान केलं गेलेलं आहे त्या औषधी प्रयोगांनी त्याची चिकित्सा करावी. दोषक्रमापेक्षी संसर्ग आणि सन्निपात ह्याच्यातले बरीच वेळा अशी अवस्था येते की आपल्याला नक्की म्हणजे दोषांची उपस्थिती विकार प्रकृती कुठली आहे हा समजणं हा एक चिकित्सा करत असताना मूलभूत गरज आहे. पण तो प्रमाणतः समजणं ही गोष्ट अवघड पडते. जे लक्षण दिसतात तसंच ते प्रमाण असतं असं नसतं. त्यामुळं प्रत्यक्ष रुग्णामध्ये हेतू सुद्धा अशा पद्धतीने मिक्स असतात की वेगवेगळे हेतूंचे एक मिश्रण संकर त्या ठिकाणी सापडतो. त्यामुळं संसृष्ट होत असताना किंवा सन्निपतित होत असताना त्या दोषांचं तरतमत्व म्हणजे वात जास्त आहे का पित्त जास्त आहे का, म्हणजे रात्री जागरण करतो आणि दिवसा झोपतो अशा करणाऱ्या रुग्णामध्ये त्या हेतूने वात वाढलेला आहे असा समजायचं का पित्त वाढलेलं आहे असं समजायचं का दिवसा झोपतो म्हणून कफपित्त दोन्हीही वाढलेले आहेत असं समजायचं. कारण जर का हेतूची उपस्थिती सर्वत्र असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्याचं तरतमत्व सन्निपात जो आहे हा सन्निपात आपल्याला संप्राप्तीसह हेतूंचा विचार करून आपल्याला ठरवायचा असतो. त्यामुळं सन्निपात किंवा संसृष्ट ठरवत असताना आपण एक निर्धारण करून घ्यावं की अशा पद्धतीने आत्ता या ठिकाणी कफाधिक्य आहे किंवा या ठिकाणी आता पित्ताधिक्य आहे तर माझी चिकित्सा उपक्रम साधारणतः असा असणार आहे. पण आपल्याला जर का त्याचं प्रिसिजन आलेलं नसेल आणि खात्री नसेल की हा सन्निपात पित्त प्रधानच आहे किंवा कफ प्रधान आहे किंवा या ठिकाणी वाताचा क्षय झालेला आहे असं जर का आपल्याला खात्री होत नसेल तर आपल्याला हे खात्री नाही आहे आणि हे प्रोव्हिजनली मी असं ठरवतो आहे की अशा पद्धतीची सध्याची रुग्णस्थिती आहे अशी सरळ सरळ नोंद केस पेपरवरती करावी आणि त्यानुसार चिकित्सा द्यावी. आयुर्वेदिक वैद्यांना 7 दिवसांची 1 महिन्याची 2 महिन्यांची अशा पद्धतीने प्रिस्क्रिप्शन देण्याच्या सवयी असतात. संसृष्ट सन्निपात ह्याची चिकित्सा करत असताना ती तुम्हाला 4 तासामध्ये 5 तासामध्ये 6 तासामध्ये क्वचित 1 तासामध्ये सुद्धा पूर्ण बदलायला लागू शकते. ह्याचं एक अतिशय महत्वाचा भान ठेवणं गरजेचं आहे आणि त्याने गोंधळून जाण्याचीही गरज नाही. फक्त मला जे आहे हे प्रिसाइजली ही गोष्ट माहिती नाहीये असं केस पेपरवरती नमूद करावं आणि उपशय अनुपशय करत 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 ह्याची स्थिती समजून घ्यावी. त्याला बहुधा 2-3 दिवस लागतात पण उपशय अनुपशय करत करत त्याच्यामध्ये आवश्यक असलेला उपशय आपल्या पदरी पडत जायला लागतो त्यापर्यंत. त्यामुळं ह्याच्यामध्ये चिकित्सा करत असताना निश्चित प्रमुख त्रास देणारं लक्षण कुठलं त्याला एक प्राधान्य द्यावं, ऋतूला एक प्राधान्य द्यावं, रुग्णाच्या एकूण बलाकडे कायम लक्ष ठेवावं आणि मगच ह्या सन्निपात ज्वराची चिकित्सा करावी. म्हणजे कितीही आपल्याला कफप्रधान वाटला आणि बलहानी खूप तीव्र होत असेल तर अशा वेळेस कफप्रधान आहे आणि बलहानी तीव्र होते आहे तर अशा वेळेस त्याचं लंघन तो कफप्रधान आहे तरी चालू ठेवणं ही चुकीची गोष्ट राहते. त्यामुळे सन्निपाताची चिकित्सा करत असताना कायम या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून क्षणक्षणे विक्षेप ही गोष्ट कायम आवश्यक राहते. त्यामुळं आयपीडी करून रुग्णाला सतत अंडर ऑब्झर्वेशन ठेवून किंवा कमीत कमी डे केअरसाठी आपल्याकडे ठेवून घेऊन रुग्णाची चिकित्सा करायला लागते. हा एक रोखठोक मार्गाने किंवा एक आपला हा कायम दिला की हा बरा होऊन जातो अशा पद्धतीची नुसकेबाजीने ही ट्रीटमेंट करू नये. वर्धनेन एक दोषस्य क्षपणेन उच्छ्रितस्य वा ही गोष्ट करत असताना उदाहरणार्थ लंघन दिलं तर लंघनाने हा वात वाढणार आहे हे जर का तुम्हाला माहिती असेल तर लगेच ते औषधाने दुरुस्त व्हायला पाहिजे आणि औषधामध्ये त्याची योजना केली गेली पाहिजे. तसंच जर का कफप्रधान आहे पण वाताचा अनुबंध आहे म्हणून वापरत असताना युषामध्ये हिंगवाष्टकासारखा गोष्ट प्रक्षिप्त व्हायला हवी. अशा पद्धतीने आहारातनं आणि औषधातनं ह्याची चिकित्सा करावी. आणि एक मार्गदर्शक तत्व म्हणून अजून ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कफस्थानानुपूर्व्यावा
असं का, तर ज्वराची उत्पत्ती त्या स्थानामधनं आहे. त्यामुळे त्याचा प्रमुख उत्पन्न होण्याचं स्थान कफस्थान असल्यामुळं कफस्थानाला प्राधान्य देऊन त्याची चिकित्सा प्रदान करावी. पण हा प्रत्येक ठिकाणी हा लागूच पडेल असं आवश्यक नाही. त्याला वेगवेगळे विचार त्या ठिकाणी प्राप्त होतात. त्यामुळं कफस्थान हा एक दिलेला मार्गदर्शक तत्व आहे. तो प्रत्येक वेळेस ज्वरात वापरावाच असं नाही. प्रत्यक्ष जो दोषांची स्थिती आहे त्या दोषाच्या स्थितीला, रुग्णाच्या बलाला, या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे कुठलंही प्रिस्क्रिप्शन लिहित असताना. आता याच वर्धनेनैक दोषस्य क्षपणेन उच्यतेच याची एक बऱ्यापैकी मोठी टीका खाली चक्रपाण्याने दिली आहे. त्यात त्यांनी 2-3 गोष्टींचा उल्लेख केला. त्यातला फक्त सांगते की साधारणपणे ज्वराखेरीज इतर रोगांमध्ये सन्निपाताची चिकित्सा सांगताना वातस्य अनुजयेत पित्तम, पित्तस्य अनुजयेत कफम, त्रयाणां वा जयेत पूर्वम यो भवेत बलवत्तमः असं म्हणून सांगितलं. वातानंतर पित्त, पित्तानंतर कफ. तुम्हाला एक अगदी सुरू आपण फर्स्ट इयरला एक सूत्र ऐकत असतो किंवा जेव्हा आपण चिकित्सा पहिल्यांदा शिकतो ते एक असं एक दृष्टांत दिलेलं एक सूत्र आहे की वातम स्निग्धेन मित्रवत, वाताची स्निग्ध चिकित्सा करावी मित्रासारखी. त्याच्यानंतर नाही, कफाची शत्रूसारखी चिकित्सा करावी आणि पित्ते जामातरम इव मधुरैर स्नेहलैर जयेत. तर त्यात कारण त्यांचं तो आशुकारित्व पाहून तशी चिकित्सा सांगितली आहे. किंवा आणखीन एक त्यांनी पुढे दिले की त्रयाणां वा जयेत पूर्वम यो भवेत बलवत्तमः. इथे सन्निपात ज्वरामध्ये सांगताना कफस्थानानुपूर्व्यावा असं सांगितलं की कफस्थानानुसार, कफस्थानाच्या अनुसार चिकित्सा करत चिकित्सा म्हणजे याची चिकित्सा करावी. सुश्रुतामध्ये जे सन्निपात ज्वराचं चिकित्सा सूत्र आहे त्याच्यामध्ये शमयेत पित्तमेवादौ ज्वरेषु समवायुषु दुर्निवारतरम तधी ज्वरार्थेषु विशेषतः असं सूत्र आलेलं आहे. तर म्हणजे पित्ताला पहिल्यांदा ऍड्रेस करावं जर सन्निपात ज्वर असेल तर विशेषतः ज्वरामध्ये तो पित्तदोष हा दुर्निवारतर असतो कारण उष्मा प्रचंड वाढलेला असतो. म्हणून चक्रपाणीच्या मते सुश्रुताचं जे मत आहे ते जीर्ण सन्निपातात ग्राह्य धरावं म्हणजे पित्ताला पहिल्यांदा ऍड्रेस करून चिकित्सा करण्याचं. आणि चरकाचं जे मत आहे ते नवीन सन्निपातामध्ये म्हणजे कफस्थानानुपूर्व्या अशी चिकित्सा करावी. जेव्हा सन्निपात नवीन असतो, नवीन समवाय ज्वर असतो त्यावेळी कफस्थानानुपूर्व्या अशानुसार करावी. पण ज्वर जर जीर्ण झालेला असेल तर पित्ताच्या उष्म्याने धातूची हानी होऊ नये म्हणून पित्ताला पहिल्यांदा ऍड्रेस करावा. आणि आणखीन एक मत पुढे भेलाचं एक दिलेलं आहे चक्रपाणीने की चरकाप्रमाणे भेलाने सुद्धा सन्निपात ज्वरे पूर्वम पुर्यात आम कफावपहम पश्चात श्लेष्मणी संक्षीणे शमयेत पित्त मारुतो. म्हणजे पहिल्यांदा कफाला ऍड्रेस करावा आणि नंतर पित्त मारुतांचं शमन करावं असं दिलेलं. अशा त्या काही 2-3 गोष्टी या टीकेमध्ये चक्रपाणीने उद्धृत केल्या. पुढे जाऊयात. 287 व सूत्र. सन्निपात ज्वरस्यांते कर्णमूले सुदारुणः शोथः संजायते तेन कश्चिदेव प्रमुच्यते रक्तावसेचनैः शीघ्रं सर्पिष्पानैश्च तं जयेत् प्रदेहे कफपित्तघ्नैः नामनैः कवलग्रहैः. सन्निपात ज्वराच्या शेवटी, सन्निपात ज्वराच्या अंती कर्णमूलाच्या ठिकाणी दारुण शोथ उत्पन्न होतो. त्यातून क्वचितच कोणी व्यक्ती वाचतो, अर्थात अधिकांश लोकांचा त्यामध्ये मृत्यू होतो. तर त्याची चिकित्सा त्या कर्णमूल शोथामध्ये लवकरच शीघ्र रक्तमोक्षण, घृतपान, कफ व पित्तनाशक प्रदेह, नस्य आणि कवलग्रह यांच्याद्वारे त्याची चिकित्सा करावी. मी अशा पद्धतीचा जो पेशंट बघितला त्याचा तरी काही कर्णमूल सुदारुण असा नव्हता. सुदारुण असलेला कर्णमूलाचा रुग्ण मी तरी बघितलेला नाही. त्यामुळं ह्याच्याबद्दल काही असं माहिती नाही, पण हे असं त्याने दिलेलं आहे. असं कधी बघायला मिळालं तर नक्कीच या गोष्टींचं रक्तावसेचन
शीघ्र सर्पिष्पानैः शतं जयेत्, असं त्याचं आहे. त्याची चिकित्सा दिलेली. पुढे जाऊयात. शीतोष्ण स्निग्ध वृक्षाद्यैः ज्वरो यस्य न शाम्यति शाखानुसारी रक्तस्य स्व अवसेकात प्रशाम्यति. शीत, उष्ण, स्निग्ध, वृक्ष या सगळ्या चिकित्सांनी जो ज्वर शांत होत नाही तो शाखेत प्रविष्ट झाला आहे असं धरून शाखानुसारी झाला आहे असं जाणावं आणि रक्तावशेषण त्याच्यात चिकित्सा करावी आणि तो बरा होतो किंवा त्यांनी त्याचं शमन होतं. हा एक अतिशय एक टिपिकल अवस्था आहे की प्रत्यक्ष सिरावेद किंवा रक्तावसेचन करणं ज्वरामध्ये. तर ही एक अवस्था आपल्याला जो ज्वर म्हणून माहिती आहे त्यापेक्षा ही नक्की एक वेगळी अवस्था आहे. जो 4 दिवसाचा, 5 दिवसाचा किंवा इव्हन 7 दिवसांचा, 8 दिवसांचा असलेला जो ज्वर असतो त्याच्यापेक्षा ही परिस्थिती खूप भिन्न असते. शीतोष्ण, वृक्ष, स्निग्ध असं वेगवेगळ्या गोष्टी वापरून सुद्धा शरीर औष्ण्य तसंच चालू राहतं आणि त्याला रक्तदृष्टीचे एक टिपिकल हेतू सापडतात. त्याच्यामध्ये रक्तदृष्टीची लक्षणं सुद्धा या रुग्णांमध्ये दिसतात आणि अशी लक्षणं दिसल्यानंतर आपल्याला काही फार शंका ह्याच्यामध्ये राहत नाही की रक्तावशेषण करावं की न करावं. तर निश्चितच सुरुवातीला एक सौम्य अनुलोमन देऊन दोषांचं प्रमाण कमी करून घ्यावं जेणेकरून दोषांचा उत्क्लेश होऊ नये आणि त्याच्यानंतर मग रक्तमुक्षणासाठी जावं आणि सिरावेद करून बल पाहून सिरावेद करावा आणि त्याच्यामध्ये नक्की यश मिळतं. कारण रक्तामध्ये जेव्हा दोष असतो आणि रक्त हा स्वतः दोषासारखा जेव्हा काम करायला लागतो किंवा असा दिसतो असं जेव्हा असतं तेव्हा रक्तावशेचनानेच त्याचे रिझल्ट मिळतात, अन्यथा कुठल्याही गोष्टीने ते काही कमी होत नाही. पुढे विसर्पेणाभिघातेन यश्च विस्फोटकैः ज्वरः सत्रादौ सर्पिषः पानं कफपित्तोत्तरो न चेत्. विसर्पामुळे, अभिघातामुळे, विस्फोटकांमुळे जो ज्वर येतो तिथे आधी सर्पिष पान द्यावं जर तो कफपित्त प्रधान नसेल तर. त्याच्यात जर कफपित्त प्राधान्य नसेल तर आधी या ज्वराने वात प्राधान्य असेल तर तिथे पहिल्यांदा घृत पान द्यावं. हा सुद्धा रुग्ण असं टिपिकल दिसणाऱ्यातले असतात की विसर्प आणि अभिघात आणि त्याच्यातनं निर्माण झालेला ज्वर. निश्चितच त्याच्यामध्ये त्वरित आता जो उपक्रम जो केला जातो की विसर्प हा प्रधान धरून छोटं एक वमन देणं हा एक त्यातला पहिला भाग आहे. पण तो वमन विसर्प कमी झाला पण ज्वर चालू राहिला अशी स्थिती येते. म्हणजे कटिप्रदेशी विसर्प निर्माण झाला आणि कटिप्रदेशी असलेल्या विसर्पाची चिकित्सा केल्यानं वमन केल्यानंतर लगेच तो कमी झाला पण त्यातनं या रुग्णाला ती स्त्री रुग्ण होती त्या स्त्री रुग्णीला तीव्र मूत्रदाह त्याच्यानंतर गुददाह अशा पद्धतीची लक्षणं निर्माण सुरू झाल्यानंतर शमन चिकित्साने काही त्याच्यामध्ये उपशय मिळेना. रक्तमुक्षण विसर्प असल्यामुळे वमन करून रक्तमुक्षण करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पण तरीही लक्षणं शिल्लक राहिली. हेतू सेवन तसं बऱ्यापैकी होतं त्यामुळे त्याच्यामध्ये सर्पिष पान सुरुवातीला अग्नीचं बल वाढवत नेण्यासाठी म्हणून 20 ml 30 ml अशा पद्धतीने ते देऊन पूर्ण 7 दिवस स्नेहपान करून घेतल्यानंतर ही सर्व लक्षणं गेली. त्याच्यानंतर एक सौम्य आरगवत मगज फक्त वापरून 2 वेग फक्त येतील असं एक सौम्य विरेचन दिलं. अशा पद्धतीने सुद्धा ह्या गोष्टींचा एक विचार करतो. मग जसं तुम्हाला मगाशी म्हणालो मी की रक्तावसेक हा वाचल्यानंतर आपल्याला जो व्हिज्युअलाइज होणारा ज्वर आहे त्याच्यापेक्षा हा ज्वर निश्चित वेगळा असतो. जी मी पेशंट सांगतोय ती एक HIV ची नोंद रुग्ण होती की ज्याच्यामध्ये विसर्प अशी स्थिती निर्माण झाली आणि विसर्पामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. साधारणपणे विसर्प, अभिघात आणि विस्फोटक यांच्यामध्ये जो ज्वर येतो त्याच्यामध्ये वात हा दोष आणि रक्त हे दुष्ट असं कॉम्बिनेशन यांच्यामध्ये असं नाही. वमन हा उपक्रम करता येणार नाही असं. त्यामुळे त्याच्यामध्ये प्राधान्य असेल तर तसं करायला लागतं. अभिघात झाला हा त्यामुळे त्याच्यातला दोष हा सर्पिष पान करणं हा केव्हा आहे जर का डायरेक्टली ह्याच्याने ज्वर झाला असेल तर असा त्यांचा इथला उद्देश आहे. पण नुसता विसर्प हा जेव्हा आहे तेव्हा वमन देऊन त्याची चिकित्सा करायला लागते.
त्यामुळे निश्चितच प्रत्येक वेळेस कुठल्याही ठिकाणी कुठल्याही ज्वराची चिकित्सा करत असताना कुठलाही पूर्वाभिनिवेश ठेवू नका. पहिल्यांदा कुठला दोष आहे तो बघणं गरजेचंच आहे. फक्त ही अवस्था जी आहे 289 आणि 90 ह्या श्लोकामध्ये दिलेली, की ह्या ठिकाणी रक्ताचा डॉमिनन्स आहे. त्या ठिकाणी दोष हे थोडेसे दुय्यम जातात आणि रक्ताची चिकित्सा प्रामुख्याने करायला लागते. त्यामुळं रक्ताभिषेक आणि विरेचन, रक्तपित्ताची चिकित्सा जी आहे टिपिकल दिलेली त्याचे लेप वापरणं आणि त्याच्याने नुसतं सर्पिष्पान हीच एकमेव चिकित्सा अशा पद्धतीचा जे स्नेहपान आपल्याला उत्क्लेश शोधनासाठी उत्क्लेशार्थ म्हणून माहिती असतो किंवा ब्रूहणासाठी म्हणून माहिती असतो, पण फक्त सर्पिष्पान करून शमन करणं ही टिपिकल एक चिकित्सा असलेला हा विसर्प आणि विस्फोटकाचा ज्वर आहे. त्यामुळे ही खूप एक टिपिकल अवस्था आहे. आपण पुढचा श्लोक वाचून थांबूयात. 291 सूत्र. दौर्बल्यात देहधातूनां ज्वरो जीर्णो अनुवर्तते बल्यैः संबृहणैः तस्मात् आहारेस्तम उपाचरे. याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरला पुढच्या मंगळवारी बघूयात. इथे आपण थांबूया. धन्यवाद. काही शंका असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा फेसबुकवरती त्या शंका तुम्ही सांगाव्यात. धन्यवाद. धन्यवाद.